कसं वाटलं? छान छान वाटलं. कोण कोण होतं खेळायला? सगळे. मॅडम काय म्हणलं गेल्या गेलं तुला? काय म्हटलं? गुड मॉर्निंग. छान वाटलं ना स्कूलचा ड्रेस वगैरे घालून? आता जाणार ना उद्यापासून? रोज जाणार? तर चला निघूयात. साहित्य आणायचं राहिलेलं म्हणजे जे पूजाला साहित्य वगैरे लागतं ना ते आणायचं राहिलेलं आहे. आणि आत्ता वाजले 6:15. स्वामी रील्स वगैरे काढली आणि आत्ता निघूयात, कारण की आता स्वयंपाक तर मी आल्यावरच करणार आहे. तर उद्या मंगळवार असेल तर ह्यांची जर सुट्टी असेल, मंगळवार आहे तर नाही ह्यांची म्हणजे सांगता येत नाही. सुट्टी जर असेल तर मग रुद्रांशला हे उद्याच्या दिवस स्कूलमध्ये सोडतील, कारण की उद्या सुट्टी नाही. मी विचारलं तर म्हटलं चला उद्या आहे पुरणपोळीचं स्वयंपाक, पूर्ण उद्याचा दिवस तर बिझीच राहणार आहे. तरी पण व्हिडिओ काढणं झाला तर नक्की काढेल. तर चला आत्ता निघूया. सगळं आवरलेलं आहे, फक्त आता बॅग घ्यायची आणि पाकिट वगैरे घ्यायचे, निघायचे. तर चला. चल रुद्रांश, चल बाळा, शूज घाल. नाही नंतर कर. सो आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी, म्हणजे मसाला सोयाबीन. तर मी सगळ्यात अगोदर सोयाबीन आहेत ते कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी टाकले आणि त्याच्यात थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर ते सोयाबीन आहेत तर त्याच्यात अगदी 1 उकळी घेते. आणि उकळी घेतली की आपल्याला परत काय करायचं आहे ते झाकून ठेवायचे. म्हणजे झाकून ठेवलं ना सगळे छान म्हणजे उकळतात, म्हणजे पूर्ण मऊ होत आहेत सोयाबीन. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं थंड झालं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी घालून आपल्याला ना त्यातलं पूर्ण पाणी काढायचे. तर बघू शकता आत्ता ह्याच्यामध्ये ना सगळं पाणी आहे ते पूर्ण पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये गेले बघू शकता. तर आता हे पूर्ण पाणी आहे ते पण काढायचे आणि आपण अजून थोडंसं पाणी टाकून पण हे स्वच्छ धुवून घेऊ शकतो. तर मग मी आता ह्याच्यात थोडंसं गार पाणी घालते आणि मग गार पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे. तर मग लगेच आणि पूर्ण पाणी पिळून काढल्याच्या नंतर आपल्याला ना हे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाला भाजींना आपली इतकी मस्त लागते, नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा भाजी भारी लागते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता मी ह्या सोयाबीनमधलं सगळं पाणी काढलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यावर काय करायचं आहे, ते सोयाबीन आहे ना त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं. आणि मग काय होतं की तेलामध्ये टाकले तर चिटकत नाही कढईला, त्याच्यामुळे. तर मग मी त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर तेल गरम झालं. पूर्ण आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण भजे वगैरे कसं तळतो ना तसं पूर्ण कडक तेल झालं तर लवकर सोयाबीन म्हणजे छान तळतायत आणि मेन म्हणजे कढईला पण चिटकत नाहीत. आणि मीठ जर आपण त्याच्यावरती नाही टाकलं ना तर मग ते कढईला पण चिटकतात आणि झाल्याला पण चिटकतात. त्याच्यासाठी आपल्याला ना थोडंसं मीठ टाकायचं आणि मग गरम एकदम फुल गॅसच ठेवायचं आहे तळून घेऊ. तर बघू शकता आता मी सगळं तळून घेतलेले आहेत आणि आत्ता मसाला काढते. तर त्यासाठी घेतलेला आहे मी 1 आल्याचा तुकडा, ते पण बारीक काप करून घेतलेत. लसणाची 1 कांडी घेतली, थोडासा ओला लसूण होता त्यामुळं 1 कांडी घेतली. कांदे छोटाले कांदे होते ते 2-3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो. शांत बस रुद्रांश 2 मिनटं. आणि थोडासा खडे मसाला आहे तो पण घेतला आहे. तर आता हे सगळं आहे ना आपल्याला तेल टाकून मस्त छान म्हणजे तळून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर घेते मी त्याच कढईमध्ये सोयाबीन तळलेलं आहे, त्याच कढईमध्ये मी आता खडे मसाले आहेत ते सगळ्यात अगोदर म्हणजे तेल होतं थोडंसं तर खडे मसाले अगोदर तळून घेते. आणि मग नंतर आलं आणि लसूण ते पण आपल्याला थोडंसं तेल टाकून ते पण छान तळून घ्यायचं आहे. आणि ते तळल्याच्या नंतर मग आता राहत होतं कांदा आणि टोमॅटो. तर आपल्याला कांदा आहे तो कांदा म्हणजे लसूण ते काढलं तरी चालतं. तर आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे खोबरं पण टाकायचं आहे. तर माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी स्किप केलं. खोबरं असेल तर अजून भाजीला छान टेस्ट येते. आणि मग त्याच्यातच मग मी कांदा टाकला. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतल्याच्या नंतर टोमॅटो पण छान परतायचं, म्हणजे जेवढा आपला मसाला छान परतून घेऊ ना तेवढी आपली भाजी छान होती. आणि मग सगळा मसाला भाजून घेतल्याच्या नंतर ना थोडासा गार होऊ द्यायचा आहे, म्हणजे गरम गरम नाही जास्त काढायचा, थोडासा. मग मी एका साईडला प्लेटमध्ये काढून घेतला. तोपर्यंत कणिक भिजवली चपात्याची. हा सकाळचा स्वयंपाक होता. सकाळचा स्वयंपाक म्हटलं की आधी वरण लावा, भात लावा आणि म्हणजे सोयाबीनला तरी काही नाही, म्हणजे अगोदर आपण तो भिजून घेतो, तळून घेतो, त्याच्यामुळं शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. फक्त 1 उकळी आली आणि थोडंसं मग आपल्याला म्हणजे असं तरी वगैरे पाहिजे असेल तर थोडंसं म्हणजे 2-4 मिनटं 5 मिनटं शिजवून दिलं ना तरी पण चालतं, खूप असा वेळ नाही लागत आहे. तर मग मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे पूर्ण छान अशी पेस्ट होती तयार ग्रेव्ही करण्यासाठी. तर मग मिक्सरला काढून घेतलं बघू शकता. आणि आत्ता हा मसाला आहे. आता आपल्याला ह्याच्याला पण थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे. सोयाबीनच्या भाजीला थोडं तेल जर जास्त असेल ना तर छान लागते. तर मग आता मी पूर्ण मसाला भाजी बनवणार होते म्हणून मग तेजपत्ता पण टाकला. एरवी मी खडे मसाले नसते घालत आहे, पण मग हे
म्हणजे जास्त मसाल्याची भाजी बनवायची होती म्हणून मग खडे मसाले पण घातले, तेजपत्ता पण घातला. आणि आता हा मसाला आहे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतला आणि आता आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे अगोदर पण आपण भाजून तळून घेतलेला असतो, पण तेलामध्ये आत्ता पण मला तळून घ्यायचं आहे. आणि अगोदर थोडासा कच्चा राहिला ना तर मग तेलामध्ये तळायला खूप वेळ लागतो. आणि जेव्हा मसाला छान तेलामध्ये तळण ना तेव्हाच आपली ग्रेव्ही छान होती, घट्ट होती. नाहीतर मग हा मसाला व्यवस्थित नाही परतीला ना तर मग ती भाजी काय होतं की पाणी पाणी थोडंसं एका साईडला निघतं, म्हणजे असं एक जीव भाजी होत नाही त्याच्यामुळं. तर मग आता वरतून टाकते तिखट. हे पण कांदा लसूण मसाला तिखट आहे, ह्याच्यामध्ये पण खडे मसाले वगैरे भरपूर आहेत. जसे की आपण आमटी वगैरे बनवतो ना दिवाळीची वगैरे, सेम तशा पद्धतीमध्ये मी सेम तसा मसाला काढलेला आहे. आता मसाला बघू शकता. तेल चटणी टाकून पण 1-1.5 मिनटं छान परतून घेतला, म्हणजे आपली ती चटणी आहे ती पण तेलामध्ये छान परतती. आणि आत्ता जो सोयाबीन आहे, अगोदर जरी आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालतं. आणि गरम पाणी घालायचे शक्यतो. गरम पाणी घातलं तर म्हणजे अजून चव छान लागते. आणि गरम पाणी घातल्यावर त्याला पण जास्त वेळ पण नाही लागत भाजी शिजायला, तर थोडंसं. आणि ना मग गरम पाणी टाकलं की लवकर उकळी येते. आणि जे सोयाबीन आहे ना ते पण आपण तेलात जरी परतून घेतलं ना तरी पण चालतं. पण मग मी थोडंसं अगोदर पाणी टाकलं, पाण्याला छान उकळी आली. आणि नंतर मग मी म्हणजे मला जास्त पातळ पण नव्हती करायची, थोडीशी घट्टच करायची होती. मग जे सोयाबीन आहे ते ह्याच्यामध्ये टाकते आणि मग परत एकदा परतून घ्यायचे आपल्याला. आणि परतलं की मग आत्ता काय नाही, फक्त 2-3 मिनटामध्ये भाजी आपली तयार. थोडंसं पाणी टाकत होते, म्हणजे थोडंसं पाणी टाकून 2-4 मिनटं जर चांगली उकळली ना तर मग हे होत नाही तरी. आणि मला ना घट्टच भाजी बनवायची होती, पण थोडंसं म्हणजे मी तरी येण्यासाठी अजून थोडंसं पाणी टाकले. आणि 2-3 मिनटं ना एकदम कमी गॅसवरती आपल्याला छान शिजवून घ्यायची, म्हणजे भाजीला तेल पण छान येतं. आणि जेवढी थोडा वेळ म्हणजे जास्त शिजल ना भाजी तेवढी भाजीला टेस्ट छान येते. तर बघू शकता आता मी एवढं पाणी टाकले, पण आता आपल्याला ह्यातलं म्हणजे अर्ध तरी पाणी आटून द्यायचं आहे आणि म्हणजे छान तरी येते. तर बघू शकता मी अगदी 2 मिनटं झाकण घालून ठेवले. भाजीला कट एकदम मस्त आलाय. तर आता एवढीच घट्ट करायची. तर आता मी करते गॅस बंद. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.